गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबद्ध परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या वादळी पावसाचा फटका धानाच्या मळणीला बसल्यानं धान पिकांचं नुकसान झाले। अनेक ठिकाणी झाडं आणि विद्युत खांबांची पडझड झाली आहे, तर घरांवरील पत्र्यांचं छत देखील उडालंय। अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपासून 1.5 लाख शेतकरी वंचित आहेत। मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। तसंच यावर्षी अवकाळीमुळे रब्बी पिकांचं नुकसान झाले, त्यामुळे शासनानं लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात भुईमुग काढणी अंतिम टप्प्यात आली। शेतकरी आपल्या कुटुंबियांसह भुईमुग काढणीच्या कामात व्यस्त दिसत आहेत। मजूर टंचाईमुळे नातेवाईकांनी वारंगुळा पद्धतीनं भुईमुग काढण्यास पसंती मिळते। मध्य प्रदेशच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना दुर्मिळ दृश्य पाहायला मिळालं। बघीरा म्हणून ओळखला जाणारा ब्लॅक पॅन्थर त्याच्या आईसोबत यावेळी पर्यटकांना पाहायला मिळाला। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। प्रदेशातील श्रीहरी आणि श्रीजा नावाच्या जोडप्यानं हत्ती दत्तक घेतलाय। हैदराबादच्या नेहरू प्राणी उद्यानातून या दोघांनी हा हत्ती एका वर्षासाठी दत्तक घेतलाय। नाशिकच्या सातपूरमध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले। देवराई डोंगराजवळ नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालं होतं, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। भंडाराच्या साकोली येथील प्रगती कॉलनीमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळाली। बिबट्यानं पाळीव कुत्र्याला जखमी केलं असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ माजली।